व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, कसं असतं ना, विषय नसला की माणूस भरकटत जातो आणि कुठल्याही विषयावर काहीही बोलायला सुरुवात करतो, बेताल बोलायला सुरुवात करतो आणि याच बेताल बोलण्यामधून अफवा पसरवल्या जातात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की या अफवा पसराव्यात याचसाठी ही निरर्थक बडबड करण्यात येत असते आणि अशीच निरर्थक आणि फालतूची बडबड आपल्याकडे करणारा एक नेता आहे, जो स्वतःला नेता म्हणतो, मात्र तो अत्यंत भिकारडा संपादक आहे असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. अर्थात तुम्ही ओळखला असेलच हा भिकारडा संपादक कोण आहे. तो भोंगा राऊत. नको तिथे तोंड मारायचं आणि नंतर तोंडावर पडायचं. ह्या माणसाची घाणेरडी सवय तुम्हाला सांगतो मी. चुलीपाशी हागायचं आणि अन्न नसलं म्हणून रडायचं आणि नाक मुरडायचं, ही यांची नीती आहे. स्वतःच घाण पसरवायची, स्वतःच दुर्गंधी पसरवायची आणि दुसऱ्यांवर आरोप करत सुटायचे, हे या माणसाचे दळभद्री लक्षण आहे. आणि याच दळभद्री लक्षणांमुळे उबाठा गटाचा ऱ्हास झालेला आहे. मात्र एक दिवस उबाठा गटातून या व्यक्तीला हाकलून देण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. एका बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी चक्क भोंगा राऊतांची कॉलर पकडली होती. का तर त्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी नकार दिला होता आणि शरद पवार यांना पुढाकार घ्यायला लावला होता, त्यांना पाठिंबा दिला होता. या पलीकडे जाऊन आपण सुनेत्रा पवार यांच्या विरोधात असलेले आकाश मोरे यांना समर्थन देऊया आणि त्यांचा प्रचार करूया असा प्रस्ताव घेऊन ते उबाठाकडे गेले, उद्धव ठाकरेंकडे. आणि उद्धव ठाकरे यांनी सणसणीतपणे उत्तर दिलं की नाही नाही नाही, आपला पाठिंबा सुनेत्राताई पवार यांना असेल. पडले तोंडावर. काही गरज होती माती खायची? नाही. पण कसं असतं ना की काही जणांची सवयच असते, माती खाल्ल्याशिवाय यांचं पोटच भरत नाही. हे अन्न खातच नाहीत, हे मातीच खातात फक्त. कारण दिवस रात्र नशा असते डोक्यामध्ये. आता कुठली आहे हे कोणी ओळखावं बाबा हो, कोणी जाऊन बघितलं. खासदारकीची नशा असू शकते, आपण संपादक आहोत याची नशा असू शकते, किंवा काही अंमली पदार्थांची किंवा दारूची सुद्धा नशा असू शकते. आम्ही शकते असं म्हणतोय, आरोप नाही. ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे फक्त त्यांच्या पुरतच नाहीये, तुमच्या आमच्यासाठी सुद्धा आहे. म्हणूनच आता या स्वयंघोषित वैश्विक संपादकाने, विश्व प्रवक्त्याने पुन्हा एकदा तोंड फाडलेलं आहे आणि पुन्हा एकदा राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ह्या माणसाला इतकी सुद्धा अक्कल नाहीये की कोणीही आपल्याला सिरियस घेत नाही. सगळे आपल्याला मूर्खात काढतात, सगळे आपल्यावर हसतात. मात्र यातही या माणसाला धन्यता वाटते. यातच कळून चुकतं की हा माणूस किती बेशरम आणि निर्लज्ज असू शकतो. मित्रांनो, आता परत एकदा या माणसानं तोंड फाडलेलं आहे. परत एकदा हे सुनेत्राताई पवार, अजितदादा पवार आणि भाजप यांवर बोललेले आहे. काय बोललेले आहेत, कसं बोललेले आहेत ते थोड्या वेळातच तुम्हाला समजेल. काळजी करू नका, चिंता करू नका. या माणसाचा थोबाडा मी तुम्हाला दाखवणार नाहीये या व्हिडिओमध्ये, त्यामुळे टेन्शनच नाही. यांचा आवाज पण तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही आम्ही. आता फक्त हे काय बोललेले आहेत ते लिहून काढले, ते जरा वाचून दाखवतो तुम्हाला मी. त्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो, आपल्या मराठवाड्यातला शेतकरी बळीराजा या कोरड्या दुष्काळामध्ये होरपळून निघतोय. त्याच्या गुराढोरांची, गायींची चाऱ्याची सोय होत नाहीये पाण्यामुळे. पाण्याची टंचाई आहे. कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचाराचे हाल होत आहेत. फाटक्या चपला घालून त्यांचे नातेवाईक त्यांच्या औषधांसाठी भटकतायत. ज्यांच्या खिशामध्ये 10 रुपये नाही आहेत जेवायला, असे लोक वणवण भटकतायत. मित्रांनो, त्यांना सहानुभूतीची नाही, पाठिंब्याची आणि आधाराची गरज आहे. मी माझ्या परीने मला जे काही शक्य आहे ते सगळं करतोय. मी घासून पुसून सगळं लावतोय मी माझं या सत्कर्मामध्ये. कमी पडतोय, कबुली देतो. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो, कळकळीचं आव्हान आहे, या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाच्या नावानं सुरू केलेल्या या सेवा संकल्पामध्ये सहभागी व्हा.
दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर मन मोठं करून तुम्हाला मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान द्यावंसं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आयडी याच व्हॉट्सअप आयडीवर पाठवा. स्क्रीनशॉट म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकेल. मन मोठं करा मित्रांनो. एक एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरू शकतो. तेव्हा पुढे या. चला आता बघूया विश्व प्रवक्त्यांचं म्हणणं काय. तर विश्व प्रवक्ते म्हणतात अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. खरंय, अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री होण्याची एक चांगली संधी आलेली होती. मात्र काकांनी त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. उलट पक्षी काकांनी विलासरावांना मुख्यमंत्री केलं आणि अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं. कमाल. ती संधी हुकली अजितदादांची, हे मान्य करावं लागेल. पण जर भारतीय जनता पक्ष सुनेत्राताई पवार यांना मुख्यमंत्री करणार असेल तर भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे. बघा, काही गरज आहे हे तोंड मारायची? भाजपने काय करावं काय करू नये हे भाजप ठरवेल ना. तुम्ही कशाला सांगता काही? तुम्ही उभाठाकडे बघा हो. तुमचे कार्यकर्ते रोज तुमच्या नाकाखालून निघून चालले, तुमचे पदाधिकारी नाकाखालून निघून चालले तुमचे. तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता येत नाही, तुमचा गट सांभाळता येत नाही. ती तुमची टोळी आहे ना, टोळी, उभाठा नावाची टोळी, ती टोळी तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही सल्ले कोणाला देताय? भारतीय जनता पक्षाला. अहो, त्यांच्या सदस्यांची संख्या कोट्यावधींमध्ये. तुमचे किती सदस्य आहेत उभाठा गटाचे आज महाराष्ट्रामध्ये? काढा ना आकडेवारी जरा, बघा ना त्याच्याकडे, उघडा डोळे बघा नीट. पण नाही, आम्ही त्याकडे नाही बघणार, आम्ही दुसऱ्याच बघत बसणार, आम्ही दुसऱ्याचीच उणी काढत बसणार. ही घाणेरडी नीती आहे या लोकांची, खास करून या माणसाची. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्यापूर्वी वारसदार म्हणून एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांची निवड करतात की काय, असं मला त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय. त्यांच्या म्हणजे कोणाच्या? कधी भेटलात तुम्ही अमित शहांना? कधी भेटलात तुम्ही नरेंद्र मोदींना? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे कोण ठरवतं? मुळात ज्या पक्षाकडे बहुमत आहे, ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आलेले आहेत, तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार आहे. आणि हे आज असं कसं म्हणू शकतात की देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत म्हणून? देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी महाराष्ट्राची सेवा करणार आहे. आणि सध्या तरी अशी परिस्थिती अजिबातच नाहीये की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं. गरजच नाहीये सध्या तशी. दिल्ली भक्कम आहे. दिल्लीमध्ये सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत. महाराष्ट्र देखील विकास करतोय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली. मेट्रोचं जाळं बघा किती पसरलेलं आहे. पुण्यात मेट्रो, नागपुरात मेट्रो, मुंबईत मधले मेट्रो बघा, रस्ते बघा, कोस्टल रोड बघा. चालू आहे ना विकास झपाट्याने. MIDC सुधारत चाललेले आहेत, नवनवीन उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत महाराष्ट्रामध्ये. अशा परिस्थितीमध्ये विकास पथावर असलेल्या माणसाला काढून दुसरं कोणीतरी तिथे बसवण्याचा मूर्खपणा भारतीय जनता पक्ष करेल का हो? कॉमन सेन्स पण पाहिजे असतो ना माणसाकडे बोलण्यासाठीचा. पण यांच्याकडे तो सुद्धा नाहीये. कारण हा माणूस कॉमन नाहीये, हा अनकॉमन आहे. त्याच्यामुळे यांचा सेन्स सुद्धा अनकॉमन आहे. यांचा कॉमन सेन्स नाहीये, अनकॉमन सेन्स आहे यांचा. कुठल्या जगात हा माणूस वावरत असतो कोणास ठाऊक. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांची निवड करतात की काय असं वाटतं? एकनाथ शिंदेंनी काय घोडं मारलेले? मुळात काय झालंय माहितीये का? उभाठा गटाचा जी थोबाडीत मारली ना एकनाथ शिंदेंनी, त्याचा आवाज यांच्या कानात अजूनही घुमतोय. एकनाथ शिंदे ज्या झपाट्यानं काम करतात ना, एकनाथ शिंदे आपल्या कामामुळे, आपल्या ह्या ध्येयामुळे, ध्येय वेडेपणामुळे, दिवस रात्र अहोरात्र काम करण्याच्या आपल्या पद्धतीमुळे
जनमानसामध्ये मिसळण्यामुळे जे लोकप्रिय झालेले आहेत, ती लोकप्रियता यांच्या डोळ्याला खटकायला लागलेली आहे. त्यामुळे काहीही करून खच्चीकरण कसं करता येईल एकनाथ शिंदे यांचं, याकडेच यांचा सगळा ओढ असतो. उबाठापासून बघा ना तुम्ही, उद्धव ठाकरे काय करतात, एकनाथ ए संशी, अरे ही काय भाषा असते का एखाद्या राजकारण्याची असं बोलण्याची? त्यांचं ते पिल्लू पेंग्विन ते पण तसलंच. उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आपलं श्रीकांत शिंदे यांना कार्ट म्हणतात. कार्ट, ते कार्ट म्हणे. मग तुमचं पोरगं कोण आहे? म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असं काही आहे का? मग एकनाथ शिंदे यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आदित्य ठाकरे कार्टच आहे की. आणि उद्या जाऊन एकनाथ शिंदे असं जाहीर बोलले, जरी बोलणार तर नाहीतच ते, कारण त्यांच्यावर संस्कार आहेत, त्यांच्यावर संस्कार आहेत. उद्धवरावांवर आहेत की नाही त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवतं. पण एकनाथ शिंदे जर उद्या असं बोलले की आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंचं कार्ट, तर कसं झोंबेल? गेले 3 वर्ष सातत्यानं खोके, गद्दार, मिंधे, काय 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 हिणवण्यात येत आहे. शिंदे साहेब याकडे दुर्लक्ष करतात, याचा हे लोक गैरफायदा घेतात. काय शिंदे साहेब यांची कदाचित स्ट्रॅटेजी अशी असावी की मूर्खांकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं. आणि ते काम करत राहिलेले आहेत, सतत कामात आहेत, म्हणून लोकप्रिय आहेत. उबाठा गटाच्या तिप्पट वाढलाय आज शिवसेना, शिंदे गट. यांना लाजा वाटल्या पाहिजेत. आपल्या पित्याने उभा केलेला पक्ष दुसरा माणूस चालवतोय. आपल्या हातात काय? तंबोरा. उद्या बाडबिस्तरा गुंडाळून लंडनला पळून जायची परिस्थिती आणली यांनी. या 4 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर परत एकदा जर दिशा सलियान आणि सुशांत सिंगची केस जर बाहेर पडली तर काय होईल? अंबानीच्या पार्टीत घुसायचं, अडानीच्या पार्टीत घुसायचं, मोहित कंबोजच्या पार्टीत घुसायचं आणि बाहेर पडल्यावर त्यांच्यासमोरच टीका करायची. म्हणजे जिथं खायचं तिथंच थुकायचं. मग जायचंच कशाला अशा ठिकाणी? वरतून हे असं म्हणतात की आम्ही स्वतःहून नव्हतो गेलो, आम्हाला आमंत्रण होतं म्हणून. अरे आमंत्रण होतं तरी कशाला गेला? टीका करताना तुम्ही त्यांच्यावर जहरी टीका करताना, तोंडसूक घेताना वेळोवेळी, मग जाता कशाला तिकडे? आजपर्यंत अनेक लोकांना असं वाटायचं की उद्धव ठाकरे यांना जे बोलता येत नाही ते संजय राऊत बोलतात. काही जण असंही म्हणायचे की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट लिहितात. मात्र असं काहीच नाहीये. उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट आदित्य लिहितो, रश्मी ठाकरे लिहितात. त्याचं कारण असं आहे, संजय राऊत हा वेगळ्याच विश्वातला माणूस आहे. हा या पृथ्वी तलावरचा नाहीच आहे, हा एलियन आहे. असं म्हणतात की मनुष्यापेक्षा एलियननं जास्त प्रगती केलेली आहे. हा तसलाच प्रकार आहे काहीतरी. म्हणजे बघा ना, कोणाशीही भेट नाही, कोणाशीही चर्चा नाही, काहीच नाही. आणि या माणसाला कळून चुकलं की भारतीय जनता पक्ष सुनेत्रा पवार यांना पुढच्या वेळी मुख्यमंत्री करणार आहेत म्हणून. अरे वेळ लागलंय का भाजपला? वेळ लागलंय का त्यांना? असं कोणी सत्ता सोडतं का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे या मूर्ख माणसाला कळत का नसावं की ज्याच्याकडे बहुमत आहे तो मुख्यमंत्री असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांची विदर्भामध्ये ताकद काय आहे? काहीच नाही. मराठवाड्यात ताकद किती आहे? थोडीफार. हा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती वगैरे त्या एरियामध्ये, पुण्यामध्ये वगैरे यांची ताकद आहे थोडी, पण ती दादांनी उभी केलेली ताकद आहे. आता ही ताकद सुनेत्रा वहिनी पवार टिकवू शकतील का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे ना. कारण त्यांच्या मार्गामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न, अडथळे आणण्याचा प्रयत्न त्यांच्याच घरचे लोक करणार आहेत आणि सुरू केलेले आहेत त्यांनी तेच प्रयत्न. मग अशा परिस्थितीमध्ये आज जे 40 आहेत
त्या 40चे उद्या जर 20 झाले तर ह्या 20 आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्री बनणार आहेत का सुनेत्रा वहिनी? उचलली जीभ लावली टाळूला. उगाच काहीतरी या महायुतीतल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, आलतू फालतू आचरट विचरट काहीतरी बोलायचं आणि मी कसा श्रेष्ठ आणि मलाच कसं सगळं राजकारण कळतं हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा, ही या माणसाची घाणेरडी नीती आहे. आणि याच गोष्टीमुळे अख्खं जग हसतंय, अख्खं जग हसतंय. आणि याला वाटतं की बघा बघा बघा, मी घराबाहेर पडलो की पत्रकार येतात. अरे ते पत्रकार स्वतःच्या पोटा पाण्यासाठी येत आहेत, टीआरपी साठी येत आहेत. त्यांचा मालक पाठवतोय आम्हाला टीआरपी पाहिजे, जा. पण ह्या मालकांना सुद्धा अक्कल नाहीये, या टीव्ही चॅनल्स वाल्यांना सुद्धा. कारण या माणसाचं तोंड दिसलं की लोक चॅनल बदलतात. हो, आमच्या अनेक व्हिडिओज मध्ये या कमेंट्स आलेल्या आहेत की साहेब आम्ही टीव्ही बघायला लागलो आणि जर हा माणूस टीव्हीवर दिसला आम्ही चॅनल बदलून टाकतो. ही यांची लायकी, ही यांची पात्रता, आणि हे स्वतःला विद्वान समजतात. संभ्रम कसा निर्माण करावा, फेक नरेटिव्ह कसे चालवावे, याचा वस्तुपाठच या माणसानं घालून दिलेला आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि तरीही कॉलर टाईट ठेवायची. हा बेशरमपणा फक्त आणि फक्त भोंगारौत करू शकतात. इतका बेशरमपणा, इतका उच्च कोटीचा. कारण इतका निर्ढावलेला निर्लज्ज राजकारणी किंवा निर्लज्ज संपादक या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी झाला नाही, भविष्यात कधी होणार पण नाही. असो, हरकत नाही, बरंच बोलून झालं या माणसाबद्दल. पण हे प्रकार असेच चालू राहणार आहे त्यांचे. पण हा खोटा नेरेटिव्ह आहे बरं का, हा नेरेटिव्हच खोटा आहे हा, की भारतीय जनता पक्ष सुनेत्रा वहिनी पवार यांना मुख्यमंत्री करणार आहे म्हणून. हे उगीच काहीतरी आलतू फालतूच्या टपरीवरच्या गप्पा बऱ्या हो याच्यापेक्षा. चहाच्या टपरीवर पोरं बसतेत ना गप्पा मारत, त्या बऱ्या आहेत याच्यापेक्षा. हे त्याच्यापेक्षा सुद्धा गैरगुजरा आहे. हा जर एखाद्या टपरीवर जाऊन बसला ना आणि गप्पा मारायला बसला तर ह्याला टीव्हीवर लात मारून हाकलून देतील तिथून. हे जा रे बाबा जा, किटकिट करू नको, कान खीर झाले आमचे, असं म्हणून हाकलून देतील. बोर मारू नको म्हणतील याला. फक्त होतं काय, राज्यसभेवर आहे, खासदार आहे, संविधानिक पदावर आहे म्हणून. एकदा पद जाऊ द्या, खुर्ची जाऊ द्या, मग बघा सर्वसामान्य माणूस सुद्धा यांची लायकी काढेल. आजच काढतायत म्हणा सोशल मीडियावर या माणसाबद्दल काय 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 लिहिलं जातं हे अनेक जण वाचतात. तरीही हा बेशरम माणूस सुधरत नाही. कदाचित हा ते वाचतच नसावा, किंवा कदाचित असं असेल, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. हो, हा निर्लज्जपणा बेशरमपणा यांच्यामध्ये आहे, एवढं मात्र निश्चित. यांचे हे असले खोटे नेरेटिव्ह फोडावे लागतात, उकल करावी लागते, म्हणून व्हिडिओ बनवावे लागतात असल्या लोकांवर. नाहीतर आमची इच्छा नसते यांच्यासारख्यांवर व्हिडिओ बनवण्याची. याच्यापेक्षा चहाच्या टपरीवर जाऊन मित्रांसोबत चहा पीत चांगल्या विषयांवर चर्चा करण्यात जास्त रस आहे मला. किंबहुना आपल्या सुज्ञ प्रेक्षकांच्या कमेंट्स वाचून त्यावर विचार मंथन करून काही चांगलं निर्माण करता येऊ शकतं का, याकडे माझा कल नेहमी असतो. हे पण काय, हे खोटे नेरेटिव्ह खोडून काढणं सुद्धा गरजेचं आहे ना हो. कारण बाकीचे लोक संभ्रमात पडू नयेत एवढीच काळजी आपल्याला घ्यावी लागते. कारण हे हिरवे झालेले आहेत आता. हिंदू माता बंधू भगिनींसाठी ह्यांच्याकडे थारा उरलेला नाही आता, नाहीये. हे नाही करू शकत मदत. हिंदूंच्या पाठीशी हे नाही उभे राहणार आता कधीच. हे फक्त भाषणापुरते प्रभू शिवरायांचं नाव घेणार, संभाजीराजेंचं नाव घेणार. मात्र ह्यांच्या मनामध्ये अकबरच आहे, औरंगजेबच आहे, टिपूच आहे. टिपू सुलतान बद्दल पण हा माणूस बोललेला आहे ना की टिपू सुलतान ग्रेट होता म्हणून. हो बाबा हो, टिपू सुलतान ग्रेट, तू ग्रेट, तुझा उवाठा ग्रेट, तुझा तो पेंग्विन ग्रेट. तुम्ही ग्रेटच राहा आणि तिकडेच राहा, असेच राहा, हिरवेच राहा. आता परत येऊ नका, तसेच जसे आहात तसे राहा. ठेविले अनंते तैसेची राहावे,
या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आता वागा. मित्रांनो, अधिक काय बोलणे, सुज्ञास सर्व समजणे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांसाठी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. जाता जाता परत एकदा छोटीशी शेवटची विनंती आहे मित्रांनो, कळकळीचं आवाहन आहे. या कोरड्या दुष्काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या, गुराढोरांच्या, गायींच्या चाऱ्याची सोय करायची आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांची, मुलांच्या शिक्षणाची सोय करायची आहे, त्यांच्या घरापर्यंत सामान पोहोचवायचंय, जिन्नस पोहोचवायचंय, मदत पोहोचवायची आहे, त्यांची पडकी घरं बांधून द्यायची आहे. शेतामध्ये काही उगवत नाहीये सध्या. पाणी टंचाई भयंकर झालेली आहे. कर्कग्रस्त रुग्णांचे नातेवाईक औषध उपचारांसाठी अनवाणी भाचक्या पायानं धावपळ करतायत. खिशात 10 रुपये नाहीयेत खायला. किमान एक पाण्याची बाटली, एक जोडी चप्पल आणि एक वेळचं जेवण तरी आपण त्यांना पुरवूया हो. मी माझ्या परीने जे मला शक्य ते सगळं करतोय. तुम्हाला जर या सत्कर्मामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कृपया व्हा. प्रभू श्रीरामाच्या नावानं सुरू झालेला हा सेवा संकल्प अखंड चालू राहावा यासाठी आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर व्हॉट्सअप करा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, मन मोठं करा, पुढे या. एक रुपया देखील अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरत असतो. तेव्हा मन मोठं करा, माणुसकी दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.